हां. महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, बंधूंनो, वातावरण निश्चित काळजी करण्यासारखं आहे, पण एवढ्या टोकाचं पाऊल कुठल्याही तरुणानं उचलायचं नाही. आपण लढायचं आहे. आरक्षण जेवढं जरुरीचं आहे तेवढंच लढून ते आपल्याला टिकवायचं आहे. म्हणून कुणीही आत्महत्या करायची नाही. आणि सरकारला, मायबाप सरकारला माझं सांगणं आहे की महाराष्ट्रातल्या ओबीसीतल्या तरुणांच्या मनावरती जो काही आघात झालेला आहे तुमच्या GRनं, हा GR लवकरात लवकर रद्द करा, नाहीतर पुढील परिणामास हे महाराष्ट्र शासन जबाबदार असेल. तुम्ही लातूरला जाणार आहात का त्या कुटुंबाचे? उद्या मी लातूरला जात आहे. आज माननीय मंत्री महोदय छगनरावजी भुजबळ जात आहेत. आज आमचे काही नियोजित कार्यक्रम आणि सभा संध्याकाळी होत आहेत. शिरूर तालुक्यातल्या शृंगारवाडी गावामध्ये आमची सभा आहे आणि ही सभा संपल्यानंतर उद्या आम्ही लातूरला जात आहोत आणि आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना भेट देणार आहोत. पण महाराष्ट्रातल्या तरुणांना, ओबीसी बांधवांना, भटके विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना माझी विनंती आहे, आपल्याला संघर्ष करायचा आहे, टोकाचं पाऊल उचलायचं नाही.